श्री श्री स्वामी समर्थ। तर सर्वप्रथम आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आजच्या या स्वामी संदेशामध्ये। तर स्वामींचं म्हणणं फक्त एवढेच आहे, कितीही खचून गेलेला माणूस, कितीही दुःखात असलेला माणूस, कितीही संकटात असलेला माणूस, ज्याला स्वतःची इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, ते सर्व काही होतं जेव्हा स्वतः माणूस स्वतःवरती विश्वास ठेवतो। जेवढा स्वामींवरती विश्वास ठेवतेस तेवढा स्वतःवरती विश्वास ठेव, किंवा जेवढा स्वतःवरती विश्वास ठेवतोस तेवढा स्वामींवरती विश्वास ठेव। स्वामींचे असे काही विचार जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकतील, तुझ्या आयुष्यामध्ये पूर्णतः सुख आणतील, तुझे घर परिवार सुखी राहील। असे स्वामींचे जे विचार, स्वामींच्या विचारांनी तुझे आयुष्य पूर्णतः बदलून जाणार आहे। म्हणून चुकूनही आजचा हा स्वामी संदेश दुर्लक्ष करू नकोस। जर आजचा हा स्वामी संदेश तू दुर्लक्ष करतोयस तर आयुष्यभर पस्तावशील। नक्कीच हा स्वामी संदेश शेवटच्या सेकंदापर्यंत ऐकून घे, किंवा मोजून 5 ते 6 मिनिटे हा स्वामी संदेश ऐक, नक्कीच भाग्यवंत ठरशील। या मतलबी दुनियेमध्ये जगण्याचा एकमेव मार्ग आजच्या या स्वामी संदेशामध्ये सांगून दिलेला आहे। नक्कीच हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐक। कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा स्वामी संदेश पोहोचव, नक्कीच भाग्यवंत ठरणार आहे। आपण आपल्या मुद्द्याकडे वळूयात। तर खरं तर सर्वप्रथम मुद्दा म्हणजे आजचे तुमचे कर्म चांगले, उद्याचे तुमचे भविष्य चांगले। हा मुद्दा मी तुम्हाला गेल्या बऱ्याच दिवसापासून सांगतोय आणि हजारो लोक आपली स्वामी संदेश बघतायत। आता नक्की माझ्या बोलण्याचा अर्थ काय, मी इथूनच तो मुद्दा चालू करतो, इथूनच तो महत्वाचा टॉपिक आहे तो मी तुमच्यापर्यंत सांगतो। सध्याची वेळ सुद्धा तुम्हाला माहिती आहे। या मतलबी दुनियेमध्ये जर तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवाल, या मतलबी दुनियेमध्ये जर तुम्ही या गोष्टी कराल, या मतलबी दुनियेमध्ये तुम्ही या गोष्टी फक्त करण्याचा प्रयत्न करा, त्यानंतर तुमचे भविष्य बघा किती चांगले घडते। खरं तर सध्याची वेळ ही सगळ्यांनी ओळखून जावी, कारण की बऱ्याच लोकांनी ही परिस्थिती स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली आहे। मी स्वतःच्या डोळ्यांनी ती परिस्थिती पाहिली, माझ्या डोळ्यातून पाणी आले, अंगावरती काटा आला, हृदयाचे ठोके चुकले। नक्की मी बोलतोय तरी काय? तर त्याच्या पहिले तुम्हाला काही गोष्टी सांगतो। तुम्हाला ही गोष्ट तरी माहिती आहे, या कलियुगामध्ये सध्याच्या वेळेत तरी कोणीच कोणाचं नाही। आणि जर तुम्हाला परमेश्वराची साथ पाहिजे असेल, स्वामींचा हात तुमच्या पाठी पाहिजे असेल, तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचे दुःख पाहिजे नसतील, तर तुमच्या 4 घासातला 1 घास दान करायला शिका। तुमच्याकडचे छोटीशी मदत जर तुम्ही आजच्या या गोष्टीला केली तर खूप मोलाचे आभार राहतील। खरं तर आता मी तुमच्या पुढे मुद्दा ठेवतो। तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी ती परिस्थिती सुद्धा पाहिली असेल, कारण की सध्याच्या चिमुकली पोरे सुद्धा उपाशी झोपतायत। आंधळी पोरं, अपंग पोरं, त्यांचे आयुष्य कसे जात असेल एकदा मनातल्या मनात विचार करा। हृदयाचे ठोके चुकते, अंगावरती काटा येतो, डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही, अशी परिस्थिती त्यांची निर्माण झालेली आहे। आणि त्यांची परिस्थिती पाहून माझ्या मनाला सुद्धा वाईट वाटलं आणि त्या लोकांना मदत करण्याची इच्छा माझ्या मनात जागली। पण त्या लोकांना मदत करण्यासाठी माझ्याकडे सुद्धा पर्याप्त राशी नाही, पर्याप्त धन नाही, आणि त्या लोकांना मदत पोहोचवण्यासाठी मी फक्त तुमच्या समोर विनंती ठेवतो, खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता। खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता। कारण की त्या लोकांचा विचार सध्याच्या वेळेत कोणीच करत नाही। जी लोक अनाथ आहेत, जी लोक अपंग आहेत, आंधळी आहेत, ती रस्त्यावरती उपाशी झोपतात, त्यांना एका वेळचं जेवण सुद्धा नसतं। जी गरीब लोक असतात त्यांची परिस्थिती सुद्धा तुम्ही पाहिली असेल। आपल्या परिस्थितीपेक्षा खूपच त्यांची परिस्थिती वाईट असते। आपण जे दुःख पाहिलेले आहेत त्याच्याहून जास्त दुःख ते लोक सहन करत असतात। तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। आपल्या आयुष्यात कितीही अडथळे असू द्या, जर तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यातले अडथळे काढण्याची ताकद ठेवताय तर परमेश्वर सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख येऊन देणार नाही। हा शब्द माझा आहे। या गोष्टीला मदत करून बघा, तुम्ही 101% यशस्वी ठराल। या गोष्टीचा तुम्ही मान करा, नक्कीच्या गोष्टीसाठी तुम्ही मदत कराल अशी अपेक्षा मला आहे। आणि खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या गोष्टीला मदत पाठवू शकता। आणि या गोष्टीला आम्हाला सुहास रानपिसे, बबन मोरे, आणि त्यानंतर सीताराम दिघे, आणि त्यानंतर सुमत खाटवकर, मयुरेश जोशी, अमित खन्नापुरे या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली, या गोष्टीला मदत पाठवली। यांचे सर्वप्रथम मनापासून खूप खूप आभार। आणि स्वामींसमोर फक्त एकच निवेदन राहील, ज्या लोकांनी या गोष्टीला मदत केलेली आहे त्यांचे मनापासून सर्वप्रथम खूप खूप आभार, आणि यांचे आयुष्य पूर्णतः सुखी होऊन जावे, यांना यांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुःख येणार नाहीत। सर्वप्रथम असे निवेदन
आम्ही स्वामींसमोर ठेवू. आमचे जे निवेदन असेल स्वामींसमोर, आम्ही जी स्वामींसमोर इच्छा ठेवू, ज्या लोकांनी या गोष्टीला मदत पोहोचवलेली आहे, ज्या लोकांनी या गोष्टीला मदत केलेली आहे, त्यांचे आयुष्य पूर्णपणे सुखी होऊन जावे. त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट मिळेल, प्रत्येक गोष्टीला त्यांना सुख मिळेल आणि त्यांच्या आयुष्यात कोणतेही दुःख येणार नाही ज्या लोकांनी या गोष्टीला मदत पोहोचवलेली आहे. कारण की या मतलबी दुनियेमध्ये कोणीच कोणाचा विचार करत नाही. या मतलबी दुनियेमध्ये त्या लोकांनी या लोकांचा विचार केलेला आहे, तर नक्कीच या लोकांना काही ना काहीतरी चांगलंच मिळणार. तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आमच्या गोष्टीला मदत पाठवू शकता. जर तुमच्या मनाला थोडंफार काहीतरी वाटलं असेल तर नक्कीच या गोष्टीबद्दल विचार करा, कारण की त्या लोकांबद्दल कोणीच विचार करत नाही. आणि सध्याच्या वेळेत जर तुम्ही त्या लोकांबद्दल विचार करत असाल तर ती गोष्ट लाख मोलाची ठरून जाणार आहे. आजचे तुमचे कर्म पुढचे भविष्य ठरवेल. जर आज तुम्ही कर्म चांगले केले नाही तर तुमचे येणारे भविष्य सुद्धा तसेच चालेल, एकदम वाईटावरती जाईल. तर नक्कीच या मतलबी दुनियेमध्ये तुम्ही जर त्या लोकांना मदत करताय तर नक्कीच तुम्ही लाख मोलाचे माणूस ठराल. कारण की हजारो लोक आपले स्वामी संदेश बघतात. मला मनापासून खूप वाईट वाटते, कारण की लाखो लोक आमचे हे स्वामी संदेश बघतायत आणि मला असं वाईट वाटतं की कोणीच या गोष्टीला मदत कसे करत नाही. कारण की स्वामी भक्त असून जो या गोष्टीला मदत करत नसेल तो खरा स्वामी भक्त नव्हे. तर नक्कीच या गोष्टीबद्दल विचार करा. खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आमच्या या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. त्या छोट्या पोरांना मदत करू शकता, त्या अपंग पोरांना मदत करू शकता. तर नक्कीच तुमच्यामध्ये हृदय असेल, नक्कीच तुमच्याकडे थोडंफार काही ना काहीतरी होईल, तेवढी मदत तुम्ही आम्हाला पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. आणि नक्कीच या गोष्टीबद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही कॉल करून आणखी विचारू सुद्धा शकता. तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आमच्या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. आणि आता आपण आपल्या मुद्द्याकडे वळूयात. आपले मुद्दे आहेत ते महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते मुद्दे सुद्धा तुम्हाला समजणार आहेत. पण त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम काही गोष्टी समजून घ्यावे लागतात. त्या गोष्टी जर तुम्ही समजून घेतलात तर त्यानंतर तुमचे आयुष्य पूर्णपणे सुखी होऊन जाईल. कारण की आपला हा जो खेळ आहे, हा जो मोहमायाचे हे जग आहे, हा जग आपल्या परमेश्वराने रचवलेला आहे. जर या परमेश्वराने रचवलेल्या जगामध्ये तुम्ही जर या गोष्टी लक्षात घेताय तर तुम्ही महत्त्वाचे माणूस सुद्धा आणि त्यानंतर तुम्ही एकदम म्हणजे या आयुष्यात नक्कीच सुखी राहाल. कारण की या ज्या गोष्टी आहेत त्या भविष्य ठरवतात. खरं तर आजचे तुमचे कर्म उद्याचे तुमचे चांगले भविष्य ठरवते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. स्वामी फक्त ह्या गोष्टी तुमच्याकडून करत आहेत, तुमची वेळ पाहत आहेत, तुमचा संयम पाहत आहेत, तुमच्या या गोष्टी पाहत आहेत ज्या गोष्टी तुम्हाला कठीण जातात. पण जर तुम्ही त्या गोष्टीला मात न देता या आयुष्यामध्ये पुढे जात असाल तरच तुम्ही भाग्यवंत ठराल. या आयुष्याला कधीही खचून गेलात आणि या गोष्टी तुम्ही सोडून टाकलात तर नक्कीच स्वामींची साथ सुद्धा सुटेल. फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये स्वामींची साथ पाहिजे असेल तर कितीही खचून गेलेला माणूस जो की स्वामींचं नाव घेत असेल तोच पुढे येईल. स्वामी वेळ मागतात, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. नक्कीच लक्षात ठेव, थोड्या वेळानंतर तुझी चांगली वेळ येणार आहे, थोड्या वेळानंतर तुझी चांगली वेळ येणार आहे. स्वामी प्रत्येकाला साथ देतील, स्वामी प्रत्येकाला साथ देतील. जो व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये स्वामींचं नाव मुखाशी घेईल, आयुष्यामध्ये कधीही न हारल्यासारखं वागेल, आयुष्यामध्ये कधीही चांगल्या कामाच्या पाठी धावेल, चांगल्या गोष्टींच्या पाठी धावेल. चांगले गुण तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले कर्म तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले विचार तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले कृत्य तुझे चांगले भविष्य ठरवतील. भविष्य आपल्या हातात आहे. परमेश्वराने तुला संधी दिलेली आहे. त्या संधीचा फायदा उचल, त्या संधीचा विचार कर आणि त्या संधीचं सोनं करून टाक. कारण की वेळ वाईट असते, माणूस वाईट नसतो. आपल्याला आपली परिस्थिती थकवते, आपल्याला आपल्या मेहनतीत कमी पडून द्यायची नाही. आज जे काही करत आहेस तू त्या कामावरती मन लावून काम कर, त्या कामात सुद्धा यश मिळून येईल तुला. नक्कीच हा शब्द माझा आहे, हा शब्द स्वामींचा आहे. जो माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आणि ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार.
बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात। स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे, स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे। स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको। पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको। आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव। भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी। स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीलाग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो। फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत। स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस। आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत। तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील। आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक। जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हाच तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील। पण तुला त्या गोष्टींची हावहाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील। आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका। कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे। कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो। नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच। फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती। नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार। पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका। ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस। जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको। कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत। आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे। तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा। कारण की या गोष्टी, ज्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत त्या सर्व गोष्टी स्वामी स्वतः सांगतात आणि तेच सांगितलेल्या गोष्टी आम्ही तुमच्या समोर मांडतो। आणि त्या जर गोष्टी तुम्ही लक्षात घेताय तर त्या गोष्टी तुमचे यश ठरवेल, तुमचे पुढचे आयुष्य ठरवेल। आता आम्ही स्वामींसाठी बरंच काय करतोय, स्वामींचे रोज जप करतोय, स्वामी बोलतात तसे करतोय, पण स्वामींची साथ काय मिळेना। ह्या गोष्टी जे स्वामी भक्त बोलतात त्यांना फक्त हेच उत्तर असेल, एका दिवसात कोणतीही गोष्ट होत नाही। स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत, स्वामी शेवटपर्यंत तुमची परीक्षा घेतील। शेवटपर्यंत मैदान सोडू नकोस, शेवटपर्यंत तू दम सोडू नकोस। स्वामींचा चमत्कार अशा वेळेस तुला अचानक दिसेल ज्या वेळेस तुला त्या गोष्टीची कल्पना सुद्धा नसेल, ज्या वेळेस तुला त्या गोष्टींचा थोडासा भास सुद्धा नसेल, त्यावेळेस स्वामी येऊन तुझ्यासोबत चमत्कार करून जातील आणि तू भाग्यवंत ठरशील, भाग्यशाली ठरशील। सर्वप्रथम गोष्ट, स्वामी हे परीक्षा घेत असतात। काही लोकांची काही वेळ घेऊन त्यांची क्षमता पारख करतात, तर काही लोकांची जास्त वेळ घेऊन त्यांची क्षमता पारख करतात आणि ते पारखून एक स्वतः माणूस निवडून त्या माणसाला मदत करून देतात, त्या माणसाला मदत पोचवतात आणि स्वतः स्वामींचा हात त्यांच्या पाठीशी ठेवतात। तर स्वामींवरती विश्वास असेल तर एकदा श्री स्वामी समर्थ कमेंट मध्ये नक्कीच लिह आणि जास्तीत जास्त लोकांना हा संदेश पोहोचव। आपल्या युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव। स्वामी संदेश आता तुम्हाला समजला असेल, स्वामी संदेशाचं महत्व। तर रोज नवीन नवीन प्रकारे स्वामी संदेश आमच्या युट्यूब चॅनल वरती येत असतात, तर आमचे संदेश सुद्धा तुम्ही रोज पाहू शकता। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन ऑल वरती क्लिक करून ठेवा, रोज आमचे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। तर स्वामींचा हात हा माझ्या पाठीशी आहे, पण स्वामी
स्वामींना आम्ही आनंदी किंवा स्वामींना आम्ही खुश कसे ठेवू, तर स्वामींना आनंदी किंवा स्वामींना खुश ठेवण्यासारखी कोणतीच गोष्ट नाही. मनापासून 3 शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ म्हण. एकदम हृदयापासून ते 3 शब्द काढ. स्वामींचा हात तुझ्या पाठीशी राहील. नक्कीच आयुष्यामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी करतो त्या गोष्टींच्या पाठी स्वामींचा हात असतो. फक्त स्वामी दाखवत नाहीत आणि न कळत आपल्याला त्या गोष्टी पण समजत नाहीत आणि आपण म्हणतो परमेश्वर आपल्या सोबत नाही. तर परमेश्वर सर्वांच्या सोबत आहे. परमेश्वर प्रत्येक लोकांच्या सोबत राहील. जो माणूस माणुसकीच्या बळी पडेल तो माणूस आयुष्यामध्ये यशस्वी ठरेल. आयुष्यामध्ये या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवताय तर तुम्ही नक्कीच भाग्यवंत ठराल. आणि यापुढचे जर तुम्ही ऐकलं असाल तरी वारंवार ऐकून घ्या, कारण की ज्या गोष्टी स्वामी पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा चूक केलेली आहेस त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याची वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहीत असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोजमुखी घे, कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस. त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावं लागेल. तेव्हा जाऊन तुझ्यासोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो. तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाहीत, कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात
तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण की या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. आता स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. पण आता तुला महत्वाची गोष्ट मी कोणती सांगितली ती म्हणजे आयुष्यामध्ये कोणतीही कठीण वेळ येऊ दे, कितीही मोठे संकटे येऊ दे, चुकीच्या मार्गाचे हात कधी धरू नकोस, कारण की चुकीचे मार्ग हे दुसऱ्याच्या डोळ्यातून पाणी सुद्धा काढतात. आपल्यामुळे जर दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी येत असेल तर हे सर्वात मोठे पाप आहे. हे सर्वात मोठी चुकीची गोष्ट आहे की आपल्यामुळे कोणतरी दुसरा त्रासात आहे, आपल्यामुळे कोणतरी दुसरा रडत आहे. या गोष्टी लक्षात ठेव, कारण की आजच्या या गोष्टी तुला समजत असतील. आपल्यामुळे कोणतरी दुःखी असेल तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख येतील, पण आपल्यामुळे कोणतरी सुखी राहत असेल तर नक्कीच तो सुद्धा सुखी राहशील. स्वामींचे विचार हे अद्भुत असतात. स्वामींच्या विचारांमध्ये जी ताकद असते ते कोणत्याही गोष्टींमध्ये नसते. आणि ह्या पुढील जे काही तू ऐकणार आहेस ते तुझ्यासाठी खूपच चांगले आहे, तुझे आयुष्य घडवण्यासाठी आहे. नक्कीच या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. तर आता मुद्दा निघतो तो म्हणजे या कलियुगामध्ये आपल्या दुःखांना आपण कसे पाठी ठेवून पुढे जायचे. यातले काही मुद्दे तुम्हाला माहिती असतील तर काही मुद्दे माहित नसतील. फक्त एक शब्द तुम्हाला सांगतो, वारंवार या गोष्टी लक्षात घ्या, वारंवार या गोष्टींबद्दल विचार करा. ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकता त्या गोष्टी तुमच्या कृत्यात उतरतात आणि त्या गोष्टी तुमच्या स्वभावात उतरून तुमचे आयुष्य सुखी बनते. तर नक्कीच या गोष्टी ऐका. स्वामींचा संदेश आहे, शेवटपर्यंत ऐकून घ्या. स्वामींचे विचार आहेत, शेवटपर्यंत ऐकून घ्या. या कलियुगामध्ये या मतलबी दुनियेमध्ये दान धर्म आणि त्यानंतर माणुसकीच्या नात्याने जर तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात घेताय, मी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, तर लाख मुलाचे आभार राहतील. आणि त्यानंतरचा मुद्दा म्हणजे आजचे कर्म तुमचे उद्याचे भविष्य ठरवते. हा शब्द मी वारंवार तुम्हाला सांगतो, कारण की हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. या शब्दाहून महत्वाचा कोणताही शब्द नाही. कारण की तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, सध्याच्या वेळेत जे लोक या गोष्टीला लक्षात ठेवतील, जे लोक या गोष्टीला आपल्या आयुष्यामध्ये वापरतील, तेच लोक या गोष्टीमध्ये पुढे जातील, तेच लोक या मतलबी दुनियेमध्ये पुढे जातील, या मतलबी जगामध्ये पुढे जातील. आणि नक्कीच या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या असतील. तर आता आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे दुःख आहेत, खूप सारे अडचणी आहेत. त्या अडचणींना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना पाठी कसे सोडायचे आणि आयुष्यामध्ये पुढे कसे जायचे, हा महत्वाचा मुद्दा आपल्या समोर निघतो. तर त्यासाठी फक्त या 3 गोष्टी लक्षात ठेवा. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य, या 3 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवला तर नक्कीच भाग्यवंत ठराल. आणि त्यानंतर निघतो म्हणजे एक महत्वाचा मुद्दा, परमेश्वरावरचा विश्वास. मुखी घेतलेला परमेश्वराचा नाव, मुखी घेतलेला आपल्या स्वामींचा नाव, जो की तुम्हाला आपल्या या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून जातो. जर तुम्ही प्रत्येक वेळेस स्वामींचं नाव घेत असाल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर काहीतरी बदल बघायला मिळेल. कारण की परमेश्वराचे नाव हे आपले आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. आपल्या ज्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व परमेश्वरांच्या हातात असतात. कारण की हा सर्व खेळ जो की परमेश्वराने रचवलेला आहे, या सर्व खेळांमध्ये जर तुम्ही या गोष्टी लक्षात घेतल्या तर नक्कीच परमेश्वराचा हात तुमच्या पाठीशी राहील. आता परमेश्वर आपल्याला कधी साथ देतो? परमेश्वर जेव्हा तुमच्यातली माणुसकी बघतो, परमेश्वर जेव्हा तुमची वागणूक बघतो, परमेश्वर जसं तुम्ही दुसऱ्यांसोबत वागताय तसं बघतो आणि त्यानंतर तुम्हाला तुमची साथ देतो. जर समोरचा माणूस तुम्हाला वाईट असेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी वाईट होऊ नका, असे मनोवृत्ती तुम्ही ठेवा. कारण की जेव्हा तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्याल की समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट आहे, समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट बघतोय, मग आपण पण त्याचे वाईट बघू नये. कारण की परमेश्वराने ही शिकवण कोणत्याही माणसाला दिलेली नाही की दुसरा कोणी तुमचे वाईट बघत असेल तर तुम्ही सुद्धा त्याचे वाईट बघा, तुम्ही सुद्धा त्याच्या वाईटावर लागा. कारण की आज जर तुम्ही कोणाचे वाईट बघितला तर तुम्ही पुढे जाऊन तुमचे सुद्धा वाईटच होणार. नक्कीच जर समोरचा माणूस तुमचे वाईट बघत असेल तर त्या माणसाला दुर्लक्ष करून आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जावे किंवा कोणत्याही चांगल्या पद्धतीने त्याला समजवावे किंवा धडा शिकवावे.
फक्त एवढेच सांगतो, कोणत्याही प्रकारचे वाईट कृत्य करू नका. आणि त्यानंतरचा आता महत्वाचा मुद्दा म्हणजे बरेच स्वामी भक्त म्हणतात परमेश्वराचा हात आमच्या पाठीशी नाही, परमेश्वर आमच्या पाठीशी नाही, आम्ही बऱ्याच वेळापासून परमेश्वराची भक्ती करतोय पण आम्हाला मिळाले काहीच नाही. हा प्रश्न स्वामींचे भक्त माझ्या समोर उभे करतायत. तर सर्वप्रथम स्वामींची भक्ती तुम्ही कधीपासून करताय, तेव्हापासून तुम्हाला या गोष्टीला सपोर्ट मिळत नाही आहे, तेव्हापासून तुम्हाला आपल्या परमेश्वराचा कोणताही संकेत मिळत नाही आहे, तेव्हापासून तुम्हाला परमेश्वराची कोणतीही साथ मिळत नाही आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की परमेश्वर वरती तुम्ही भक्ती करताय तर कोणत्याही आशेने भक्ती करू नका, कोणत्याही लोभाने भक्ती करू नका की मी आज परमेश्वराची भक्ती केली तर उद्या मला त्याचे परतफेड चांगले मिळणार, उद्या मला परमेश्वर काही ना काहीतरी चांगलं देणार, असा लोभ मनात ठेवून जर तुम्ही परमेश्वराची भक्ती करत असाल तर तुम्हाला ही गोष्ट कठीण जाईल की पुढे जाऊन परमेश्वर तुम्हाला साथ देतील. विना लोभाचे परमेश्वरावरती भक्ती करा, मनापासून स्वामींचे नाव घ्या, बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसे चमत्कार घडते. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील. फक्त एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात, स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहीत आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही, म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका, कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ जे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा, थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव, श्री स्वामी समर्थ म्हण.
अनादर. जे लोक आपल्या आई वडिलांचा अनादर करतात, ज्या लोकांना त्या लोकांची किंमत नाही, ते लोक आयुष्यामध्ये कधीही बर्बादच होतात. ते लोक आयुष्यामध्ये सदा दुःखीच राहतात. या गोष्टी नक्की लक्षात ठेवा, कारण की ज्या लोकांनी तुम्हाला जीवन दिलेले आहे ते म्हणजे तुमचे आई वडील आणि त्यानंतर येतात आपले परमेश्वर. तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही मार्फत तुमच्याकडून आई वडिलांची अनादर होत असेल किंवा आई वडिलांना अपमान सहन करावा लागत असेल तर नक्कीच त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वामी नक्कीच तुम्हाला माफ करतील. एकदा कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आयुष्यामध्ये कोणतीही मोठी चुकी स्वामी माफ करतात, फक्त त्यानंतर पण परत तुम्ही तीच चुकी करत असाल तर त्याचे कर्म किंवा त्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागते. नक्कीच कर्मांवरती विश्वास ठेवा, कारण की कर्म तुमचे भविष्य ठरवतात आणि कर्मांमुळे तुम्ही येणाऱ्या भविष्यामध्ये सुखी राहणार आहेत व दुःखी राहणार आहेत. तुमचं आयुष्य तुमच्याच हातात आहे, तुम्हाला सावरून घ्यायचं आहे. नक्कीच सर्व गोष्टी तुम्हाला समजत असतील तर यापुढील तुमच्यासाठी फारच महत्वाचं ठरून जाणार आहे. या गोष्टी नक्कीच लक्षात ठेव. दुसरी गोष्ट म्हणजे विश्वास. जो तुझा विश्वास स्वामींवरती आहे तो स्वतःवरती सुद्धा विश्वास ठेव की मी हे करून दाखवेन, मी या आयुष्यामध्ये चांगलं जगेन, मी या आयुष्यामध्ये खूप चांगलं आयुष्य काढेन. हे असा विश्वास स्वतःवरती ठेव, कारण की विश्वास हा अत्याधिक महत्वाचा आहे. विश्वास दुसऱ्यावर नव्हे तर स्वतःवरती हवा. स्वतःवरती असलेला विश्वास नक्कीच आपल्याला यशाच्या मार्गापर्यंत घेऊन जातो, स्वामींच्या मार्गापर्यंत घेऊन जातो. जेवढा विश्वास स्वतःवरती ठेवतोस तेवढा विश्वास स्वामींवरती ठेव. जेवढा विश्वास स्वामींवरती ठेवतोस तेवढा विश्वास स्वतःवरती ठेव. नक्कीच भाग्यवंत ठरशील. आताच्या गोष्टी तुला नक्कीच समजत असतील, कारण की या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आताच्या वेळेमध्ये तुला फक्त एवढेच सांगतो की या वेळेमध्ये तू या गोष्टी करत असशील तर नक्कीच तुला या येणाऱ्या वेळेमध्ये कधीही दुःखी राहण्याची वेळ येणार नाही. परमेश्वर म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वराच्या पहिले आई वडिलांचं आदर करायला शिका. आई वडिलांना तुमच्यामुळे कधीही डोळ्यात पाणी येणार नाही याची दक्षता तुम्ही घ्या, याची काळजी तुम्ही घ्या. कारण की या जगातील सर्वात मोठे दैवत म्हणजे आई वडील, जे की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सुखी ठेवतात, ज्यांच्यामुळे आपण हे आयुष्य बघतोय. जर ते आपल्यामुळे दुःखी असतील तर त्याच्याहून मोठे पाप कोणते नाही, आणि आपले पाप हे आपले पूर्णतः आयुष्य बर्बाद करून जाते. आणि आता फक्त एवढेच सांगतो की हा स्वामी संदेश दुर्लक्ष करू नकोस. आणि आपल्या या मराठी चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, घेऊन जावे. कारण की स्वतः ज्या लोकांनी परक्या लोकांचा विचार केलाय त्यांचं आयुष्य 100% सुखी राहणार, 100% त्यांच्या आयुष्यामध्ये सुख येणार. आणि ज्या लोकांना मदत करता येत नाही त्या लोकांनी मनात विचार आणा की जेव्हा माझ्याकडून मदत करता येईल त्यावेळेस मी मदत करीन. पण नक्कीच जर तुमच्याकडे थोडंफार काही ना असेल, त्यातलं पण थोडंफार या गोष्टीला मदत करत असाल तर नक्कीच आपले मनापासून खूप खूप आभार राहतील. खाली दिलेल्या मोबाईल नंबर वरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या छोट्या छोट्या चिमुकल्या पोरांना मदत करून लाख मोलाचे काम करू शकता. नक्कीच आजच्या या वेळेत माणुसकीला कोणीच विचारत नाही, फक्त परमेश्वराने सर्वप्रथम सांगून ठेवलेले की जो माणूस या वेळेमध्ये माणुसकीला आपल्या अंगामध्ये आणेल, दान धर्माचा काम करेल, या वेळेत तो माणूस यशस्वी ठरेल. तो माणूस 100% आयुष्यामध्ये पुढे जाणार, या आयुष्यामध्ये यशस्वी ठरणार. आणि जर तुम्हाला या आयुष्यामध्ये यशस्वी ठरायचं आहे तर एकमेव हा मार्ग म्हणजे दान धर्माचा आणि माणुसकीचा. तर नक्कीच खाली दिलेल्या मोबाईल नंबर वरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आमच्या या मोहिमेला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. आणि एकदा नक्कीच विचार करा, स्वामींचे भक्त असाल तर आपण आपल्या मुद्द्यांकडे वळूयात. आपले मुद्दे म्हणजे अत्यंत महत्वाचे आहेत आणि यातले काही मुद्दे तुम्ही ऐकले सुद्धा आहेत, तरी वारंवार ज्या गोष्टी तुम्ही ऐकता त्या गोष्टी तुमच्या स्मरणात राहतात व त्या गोष्टी तुमच्या अंगात येतात व त्या गोष्टी तुम्हाला तुमचे आयुष्य बदलण्याची कामं करतात. कारण की स्वामींचे विचार हे कधीच बदलत नाहीत, पण स्वामींचे विचार जेव्हा तुम्ही वारंवार ऐकतात तेव्हा ते विचार तुमच्यामध्ये रुजून जाते, तेव्हा ते विचार तुमच्यामधून बाहेर
निघून तुमच्या आयुष्याला कामी पडते. तर नक्कीच स्वामींचे विचार दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नका. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे आत्ताची जी वेळ चालू आहे या वेळेमध्ये फक्त याच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आपल्याला आपल्या कष्टांवरती विश्वास ठेवायचा आहे. तुम्ही कितीही अंधारात गेला असाल, कितीही दुःखात गेला असाल, कितीही तुमच्यावरती संकटे येत असतील, तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वर आपली परीक्षा घेतोय. त्या परीक्षेमध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे आणि या परमेश्वराला सुद्धा आपल्याला करून दाखवायचं आहे की मी तो माणूस आहे ज्या आत्ताच्या कलियुगामध्ये माणुसकीला मी तो माणूस आहे की आत्ताच्या वेळेमध्ये मी माणूस होऊ शकतो. कारण की सध्याच्या वेळेत आपली जवळची लोक सुद्धा आपली नाही आहेत. आणि या वेळेत तुम्ही जर एक चांगलं व्यक्तिमत्व घडवत असाल तर नक्कीच परमेश्वराचा हात तुमच्या पाठीशी राहील. परमेश्वर तुमच्या सोबत राहील. आपले स्वामी हे सर्व गोष्टींना आपल्याला मदत करतात. आपले स्वामी हे प्रत्येक गोष्टीला आपल्याला मदत करतील. पण फक्त एवढेच लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमच्या यशामध्ये जर तुम्ही माज केलात तर त्या गोष्टी लगेच निघून जातात. ह्या गोष्टी पहिले समजून घ्या. कारण की आता या वेळेमध्ये तुम्हाला नक्की काय करायचे आहे या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत आणि हेच तुमचे भविष्य ठरवणार आहे आणि याच गोष्टी तुमचे कल ठरवणार आहे. तर नक्की या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या तर भाग्यवंत ठरायला सुद्धा वेळ लागणार नाही. परमेश्वर म्हणतो की जो हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याचे आयुष्य पूर्णपणे भाग्यशाली ठरून जाईल. तर सर्वप्रथम आपल्या आयुष्यामध्ये असे काही करा ज्या गोष्टी आपल्याला पुढे नेतील, ज्या गोष्टी आपल्याला यशाच्या पायरीपर्यंत नेतील. आणि जर तुम्ही मेहनत करत असाल, जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सारखे प्रयत्न करत असाल तर त्या प्रयत्नांना सुद्धा यश मिळणार. त्या प्रयत्नांना सुद्धा तुम्ही यश मिळवून या आयुष्यामध्ये पुढे जाल. तर आता महत्वाचा म्हणजे आताच्या वेळेत तुम्हाला या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या गोष्टी तुम्ही समजून घेत आहात. आणि सर्वप्रथम गोष्ट, जसे कर्म तसे फळ. जसे तुम्ही कर्म कराल तसे तुम्हाला फळ मिळेल. कर्म सुधारा, भविष्य सुधरेल. भविष्य बनवायचे आहे, कर्म चांगले करा, दान धर्माचा काम करा. आणि आयुष्यामध्ये कधीच कोणाकडे पाठी वळून कोणत्याही वाईट गोष्टीकडे बघू नका, कोणत्याही वाईट मार्गी जाऊ नका. तुमचे भविष्य पूर्णपणे सुधरून जाईल. तुम्हाला कोणत्याही भविष्यवाणीची गरज लागणार नाही जर तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवताय. सर्वप्रथम गोष्ट म्हणजे आपण या आयुष्यामध्ये जगतोय, हा पूर्ण आयुष्य आपल्या स्वामींनी बनविलेला आहे. या पूर्ण आयुष्यामध्ये आपल्याला अशा गोष्टी लक्षात सुद्धा घ्यायच्या आहेत ज्या गोष्टी तुम्हाला सगळं काही सांगून जातील. तर आता या कलियुगामध्ये तुम्ही फक्त चांगल्याचा विचार करा, चांगल्या गोष्टींना बळी जा, सगळं काही ठीक होईल. ज्या गोष्टी आपल्याला मागे ठेवतात त्या गोष्टींना दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. त्या गोष्टी जर तुम्ही दुर्लक्ष करीत आहात तर तुम्ही यशाच्या मार्गावर आहात. या दुनियेमध्ये तुम्ही नक्की माणूस व्हा, चांगले माणूस व्हा. तुम्ही राक्षस होऊ नका, तुम्ही दर्यादिली होऊ नका. कारण की सध्याच्या वेळेत तुम्ही कलियुगातली परिस्थिती पाहू शकत असाल आणि अशी घाण परिस्थिती झालेली आहे. ती परिस्थिती पाहून सर्वांच्या डोळ्यातून पाणी सुद्धा निघून जाईल. आणि त्या गोष्टी मला तुम्हाला सांगाय नाही पाहिजे, कारण की ती परिस्थिती तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकत असाल. सध्याची तरुण पिढी काय करत आहे आणि सध्याच्या गरीब लोकांवरती कसली परिस्थिती होत चाललेली आहे. आणि माणसांमध्येच माणुसकी होत नाही आहे आणि आपल्याच माणसांमध्ये आपल्या माणसांचा घात होत आहे. अशी परिस्थिती सध्याच्या वेळेत निर्माण होत चाललेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये जो आपल्या स्वामींची भक्ती करतो, जो आपल्या परमेश्वरांची भक्ती करतो, त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलूनच जाते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळूनच जाते. फक्त त्यांचे आयुष्य हे पूर्णपणे चांगले होऊन जात असते. आणि आता या पुढचं ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बऱ्याच स्वामी भक्तांचा अनुभव घेऊन मी तुम्हाला सांगतो,
बऱ्याच स्वामी भक्तांचा अनुभव घेऊन मी तुम्हाला सांगतो. बरीच स्वामी भक्त ही मोठी माणसे सुद्धा होती, फक्त त्यांनी भक्तीमध्ये कमी केली, आपल्या परमेश्वरांच्या चरणी कधी गेले नाही. त्यांना त्या गोष्टीचा माज आला आणि ते झटक्यात खाली पडले आणि आज त्यांना भीक मागण्याची वेळ आली. अहो, ही गोष्ट ऐकून डोळ्यातून पाणी निघते. ही गोष्ट ऐकूनच डोळ्यातून पाणी निघते, कारण की ज्या गोष्टीचा माज तुम्ही केला ती गोष्ट सुद्धा तुमच्या हातातून निसटायला वेळ लागत नाही. ज्या गोष्टीचा तुम्ही माज केला ती गोष्ट हातातून निघायला वेळ लागत नाही, कारण की तुम्ही त्या गोष्टीची आणि त्या वेळेची किंमत करा. कारण की आज तुम्ही त्या वेळेची किंमत केलात तर उद्या ती वेळ तुमची किंमत करेल आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळून जातील. तुमच्या जीवनामध्ये सर्व काही मिळून जाईल. तुमचं सर्वस्व तुमच्या हातात असेल आणि तुमचे जीवन तुमच्या हातातच असते. रडून काहीच फायदा नसतो. रडल्याने फक्त आपल्या आयुष्यामध्ये आणखीन दुःख वाढतात. आपल्याला असे वाटते आपले आयुष्य भरपूर मोठा एक बोझा आहे आणि ते आयुष्य काही लोक संपवून सुद्धा घेतात. फक्त ती गोष्ट तुम्ही आयुष्यात कधीच करू नका, कारण की खचून गेलेला माणूस, दुःखात पडलेला माणूस, अडचणीत पडलेला माणूस आणि भरपूर साऱ्या दुःखांमध्ये पडून एकदम निराश झालेला माणूस, त्यांना या सर्व दुःखातून, या काळोखातून बाहेर काढणारे सुद्धा आपले स्वामी समर्थच आहेत, आपले परमेश्वर आहेत. फक्त परमेश्वरांवरती विश्वास पाहिजे, कारण की बऱ्याच लोकांनी आपल्या परमेश्वरांवरती प्रश्न उचललेला आहे की परमेश्वर नक्की आपल्या सोबत आहेत की नाहीत, ते आपली साथ देतील की नाही, हा प्रश्न मनात पडायला निर्माण झालेला आहे. कारण की तो माणूस भरपूर वेळापासून स्वामींची भक्ती करतोय, फक्त त्याच्या आयुष्यामध्ये सुख लाभत नाही, तर तो माणूस कुठेतरी चुकतोय. ती चुकी शोधण्यासाठी सुद्धा तुम्ही आमची व्हिडिओ पहा आणि त्यात सांगितलेली गोष्ट नीट ऐका आणि ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही करता का तो विचार करा आणि त्यानंतर तुम्ही तुमची चुकी काढा. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी समजून जाणार आहेत, म्हणून त्या गोष्टी ऐका आणि त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कुठे चुकताय हे ठरवा आणि आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्याचं नक्कीच पर्याय, त्याचं नक्कीच उपाय सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील, म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. नक्कीच यांना स्वामींची साथ मिळेल, नक्कीच यांना परमेश्वराची साथ मिळेल, कारण की सध्याच्या वेळेत या गोष्टी कोणीच करत नाही आणि या गोष्टी करून यांनी लाख मोलाचे काम केलेले आहे, त्या लोकांना मदत केलेली आहे. तर या गोष्टीबद्दल तुम्हाला थोडेफार काही वाटले असेल तर नक्कीच या गोष्टीला एकदा मदत करून बघा. खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आमच्या या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता आणि नक्कीच या गोष्टीला तुम्ही मदत पाठवाल असे आम्हाला वाटते, कारण की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे, मनात वयारी पूर्व संचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले. आपले जे कर्म आहे तसेच आपल्याला भोगावे लागते. तर नक्कीच या लोकांना मदत करून तुमचे कर्म चांगले करून घ्या, तुमचे भविष्य चांगले घडतील आणि नक्कीच या गोष्टीला मदत करा, कारण की सध्याच्या वेळेत या लोकांचा विचार कोणीच करत नाही. हजारो मधले 1-2 लोक या गोष्टीला मदत करतायत, तर नक्कीच त्या 1-2 माणसामध्ये तुम्ही येत असाल अशी माझी अपेक्षा आहे. तर नक्कीच या गोष्टीला मदत पाठवा. खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आमच्या या गोष्टीला, आमच्या या मोहिमेला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. आणि कोणत्याही प्रकारची शंका असेल तर नक्कीच कॉल करून सुद्धा विचारू शकता. तर कोणत्याही गोष्टीसाठी नाही तर माणुसकीच्या नात्यासाठी सुद्धा तुम्ही या गोष्टीला मदत करा. तुमच्या मनापासून दिलेली छोटीशी मदत सुद्धा आमच्या लाख मोलाची ठरून जाईल. तर आता आपण आपल्या मुद्द्यांकडे वळूयात. आपले मुद्दे महत्वाचे आहेत, म्हणून आपले एकदा मुद्दे शेवटपर्यंत ऐकून घ्या. पुन्हा पुन्हा त्या गोष्टी ऐकून घ्या, कारण की त्या गोष्टी तुमच्यासाठी फारच महत्वाचे ठरणार आहेत. चला, नको वासना विषया वृत्त रूपे. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही गोष्टीची वासना करू नका. आता महत्वाचे मुद्दे म्हणजे आपण जे गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत, ज्या गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत, ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या वेळेत सुद्धा समजावणार आहे, त्या गोष्टी तुम्हाला समजून घेणे सुद्धा महत्वाचे आहे. म्हणून ही व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पाहून घ्या, कारण की हीच व्हिडिओ तुमचे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते. आणि नक्कीच या गोष्टी वारंवार ऐका, कारण की ज्या गोष्टी आपल्या मनात उतरतात त्या गोष्टी आपल्या कृत्यात उतरतात आणि ती गोष्ट आपल्यासाठी महत्वाची ठरून जाते. तर नक्कीच ही व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पहा. श्री स्वामी समर्थ म्हणा. व्हिडिओला चालू करूयात. श्री स्वामी समर्थ. ती गोष्ट संपते सुद्धा आणि जी गोष्ट मोजता येत नाही ती गोष्ट कधीच संपत नाही. म्हणजेच
आपल्याकडे केवढेही धन असू दे, आपल्याकडे केवढ्याही गाड्या बंगला असू दे, त्या गोष्टी मोजता येतात म्हणजे त्या गोष्टी संपतील. फक्त आपल्या परमेश्वरावरती केलेले प्रेम, आपल्या जवळच्या लोकांवरती केलेले प्रेम आणि माणसाचे जिंकलेले मन हे कधीच मोजता येत नाहीत. आणि ते माणसांचे जिंकलेले मन, आपण जर त्यांचे मन जिंकले तर आयुष्यातले सर्व गोष्टी आपल्याला समजून जातील. आणि परमेश्वरावरती केलेलं प्रेम हे कधी मोजता येत नाही, म्हणजे ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये नेहमी राहते. म्हणूनच सांगतो, आपल्या देवावरती प्रेम करा, आपल्या कामावरती प्रेम करा, आपल्या मेहनतीवरती विश्वास ठेवा, आयुष्यामध्ये सर्व गोष्टी मिळतील. बोला श्री स्वामी समर्थ. आणि बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्हाला समजणे फारच महत्वाचे आहे आणि त्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे. फक्त त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचे काम तुमचे आहे आणि त्या गोष्टी सर्व काही समजून तुम्हाला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचे काम तुमचे आहे आणि तुम्हाला सांगण्याचे काम माझे आहे आणि तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे काम तुझे आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर अजून काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम, या मतलबी दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये ज्या वेळेस कोणीच कोणाचे नसते, आपले जवळची माणसं आपली नसतात, त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या लोकांच्या आनंदामध्ये स्वतःचे आनंद शोधा. आयुष्यातले सर्व सुख, आयुष्यातले सर्व आनंद तुमच्या आयुष्यात येतील. हा शब्द आहे स्वतः स्वामींचा. हा शब्द स्वामींनी स्वतः भरपूर काळा पहिले सांगून ठेवलेले. जर तुम्ही दुसऱ्यांचे चांगले बघू शकता तर तुमच्या आयुष्यात चांगले होईल. जर तुमची दुसऱ्यांचे चांगले नाही बघू शकत तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे अडथळे येतील आणि तुमचे आयुष्य पूर्णपणे बर्बाद होऊन जाईल. तर आयुष्य बर्बाद होण्यापूर्वीच या गोष्टी समजून घ्या. आयुष्य बर्बाद झाल्यानंतर या गोष्टी समजून घेऊन सुद्धा काहीच फायदा नसतो आणि त्यानंतर सुद्धा परमेश्वर आपल्याला माफ करायला तयार असतो. फक्त तुम्ही त्या पात्रतेत योग्य ठरले पाहिजेत आणि त्या गोष्टीत तुम्ही योग्य ठरणार हे मला सुद्धा माहिती आहे. कारण की प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी जिद्द असते, प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी गोष्ट असते, जी गोष्ट ऐकून, जी गोष्ट करून तो स्वामी भक्त आपले आयुष्य पूर्णपणे बदलून जातो, आपल्या आयुष्यातले सर्व सुख आपल्या आयुष्यात आणून देतो. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजायच्या आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला येत्या 2-3 दिवसात सुद्धा समजणार आहेत. म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला सबस्क्राईब करता येत नसेल तर जवळच्या माणसाला विचारा की कसं सबस्क्राईब करायचं, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर यापुढचं तुम्हाला महत्वाचं आहे, पण शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुमच्या आयुष्यासाठी आणखी महत्वाची आहेत. म्हणून शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुम्ही चुकवू नका. आता या जगात जगायचे आहे, या जगात आपल्याला खुशाल जगायचे आहे, या जगात आपल्याला सुखी जगायचे आहे. तर काय करावे? सकाळ संध्याकाळ उठा, मुखी स्वामींचे नाव घ्या, रोज स्वामींचे जप करा, आपल्या परमेश्वराची आठवण प्रत्येक क्षणात करा. प्रत्येक दुःखामध्ये नाही तर प्रत्येक सुखामध्ये सुद्धा आपले परमेश्वराचे नाव काढा आणि प्रत्येक सुखामध्ये सुद्धा म्हणा, आज हे सुख मला माझ्या परमेश्वरामुळे मिळाले आणि आज हे दुःख हे माझ्या वाईट कर्मामुळे मिळाले, वाईट गोष्टींमुळे मिळाले, वाईट विचारांमुळे मिळाले. कारण की अशी कोणतीही गोष्ट नाही तुमच्या आयुष्यात घडत असते की तुमच्या कर्मांमुळे मिळालेली असते. पहिले तुम्ही चुकला आहात म्हणून आज तुमच्या आयुष्यात चुकीचं घडत आहे. जर आत्तापासून तुम्ही चांगले वागलात तर येत्या 1 महिन्यातच बघा तुमच्या आयुष्यात सर्व सुख मिळून जातील. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही चुकला आहात पण ती गोष्ट तुमच्या नजरेत येत नाही, म्हणून त्या गोष्टींवरती वारंवार विचार करा की मी नक्की चुकलो कुठे, मी आयुष्यामध्ये कोणत्या रस्त्यावरती चुकीचा गेलो, मी कोणत्या वेळेत चुकीचं काम केलं, मी कोणत्या वेळेत चुकीचा विचार केलं. सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येतील आणि त्या लक्षात आल्यानंतर तुम्ही त्या गोष्टींवरती विचार करा आणि स्वामींकडून हात जोडून फक्त एवढेच म्हणा की परमेश्वरा, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो, मी माझ्या आयुष्यामध्ये इथे चुकलो, तिथे चुकलो, आयुष्यामध्ये ही गोष्ट मी चुकीची केली, आयुष्यामध्ये हे विचार मी चुकीचे केले, हे कर्म चुकीचे केले, हे काम चुकीचे केले, मला या गोष्टीसाठी माफी दे, मी तुझे नतमस्तक होतो असे म्हण. आपल्या परमेश्वराचे हृदय एवढे मोठे आहे ते परत तुला माफ करून आणखीन एक संधी दे. व्यक्ती या जगामध्ये चांगले व्यक्तिमत्व ठरवतो, तो माणूस या जगामध्ये यशस्वी होण्याच्या मार्गावरती निघतो.
यशस्वी होण्याच्या मार्गावरती चालतो, या आयुष्यामध्ये जिंकण्याची ताकीद ठेवतो। आणि जर आयुष्यामध्ये जिंकायचं असेल तर आई वडील हा सर्वात मोठा शब्द आहे। ह्या शब्दाला मान द्या, या शब्दाला सन्मान द्या। प्रत्येक गोष्टीमध्ये सुखी राहाल, प्रत्येक गोष्टीसाठी सुखी राहाल। तर माणसामध्ये सर्वप्रथम बघितलेलं गुण म्हणजे माणसाची वागणूक। आता तुम्हाला मी त्याच गोष्टी समजवल्या। माणसाची वागणूक जेव्हा बदलते तेव्हा माणूस चांगला ठरतो, तेव्हा व्यक्तिमत्व चांगला ठरतो, तेव्हा माणसाची पूर्ण आपल्याला बुद्धिमत्ता समजते। आता आपण आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी करतो, पण कधीच खचून जाऊ नका। या गोष्टी तुम्हाला वारंवार ऐकायला मिळत असतील, पण ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकाल त्या गोष्टी तुमच्या स्वभावामध्ये उतरतील आणि येणाऱ्या आयुष्यामध्ये तुम्ही यशस्वी ठराल। फक्त एवढेच सांगतो, आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्यात तर येणाऱ्या आयुष्यामध्ये तुम्ही कधीच दुःखी राहणार नाहीत, येणाऱ्या आयुष्यामध्ये तुम्ही कधीच रडणार नाही। स्वामींचं नाव मुखाशी घ्या, प्रत्येक क्षणी स्वामींचं नाव घ्या, स्वामी जे म्हणतात ते करा, कारण की स्वामींचा हात तुमच्या पाठीशी राहील, स्वामींचा हात तुमच्या पाठीशी राहील। मनापासून 3 वेळा बोला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना स्वामींचे नाव घ्या, कोणत्याही गोष्टीची सुरुवात केल्यानंतर संपल्यानंतर त्या गोष्टीनंतर स्वामींचं नाव घ्या। कधीही स्वामींचं नाव घ्यायला विसरू नका, कारण की परमेश्वराचे नाव हे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पुढे पोहोचवते। आणि आता येणारे दिवस चांगले कसे जातील, येणाऱ्या दिवसात फक्त ह्याच गोष्टी लक्षात ठेवा, तुम्ही जी गोष्ट करताय त्या गोष्टीमध्ये सातत्याने काही ना काहीतरी वेगळं करत राहा। आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी वेगळं ट्राय करत राहा, आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी वेगळा प्रयत्न करत राहा, कारण की प्रयत्न केल्यावरच यशाचे फळ मिळते, कारण की प्रयत्न केल्यानंतरच फळ मिळते। आणि प्रयत्न केलेच नाही तर परमेश्वर सुद्धा साथ देत नाही। फक्त याच गोष्टी लक्षात ठेवा, मेहनत केल्यानंतरच फळ मिळते। नक्कीच या गोष्टी तुम्हाला समजत असतील आणि आपल्या या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या या YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल। आणि यानंतरचा संदेश जो की तुमच्यासाठी फारच महत्त्वाचा ठरून जाणार आहे, पण त्यापूर्वी एकदा स्वतः डोळे बंद करून घ्या आणि मोबाईलचा आवाज वाढवून घ्या आणि एकदा हे ऐका, त्यानंतर मी तुम्हाला विचारतो। डोळे बंद करून घ्या आणि सोबत बोला, श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा, हो माझ्या समोर स्वामी आले, म्हणजे तुमच्या मनामध्ये सुद्धा स्वामी आहेत, तुमच्या अंतःकरणामध्ये सुद्धा स्वामी आहेत। तर स्वामींचे हे तुमची साथ तुमच्या सोबत आहे, ही गोष्ट कधीही विसरू नका व तुमच्यामध्ये काही ना काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न करा व यापुढील संदेश तुझ्यासाठी महत्त्वाचा ठरून जाणार आहे, म्हणून चुकून हे दुर्लक्ष करू नकोस। चुकायचं नाही ही गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे। आणि खरेच सांगतो, आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की ते कोणाचेही आयुष्य पूर्णपणे चांगले बनवू शकते, तर कोणाचेही आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त सुद्धा करू शकते। आता या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजत असतील, पण ह्या गोष्टी समजून घेण्या अगोदर आणखीन गोष्ट आहे। तुमच्या आयुष्यात कितीही सुख येऊ दे, तुम्ही कधीच त्या गोष्टीचा माज करू नका। आणि ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, त्याचे तात्पर्य फक्त एवढेच आहे, जी गोष्ट आपण वारंवार ऐकतो, जी गोष्ट आपल्या कानावरती वारंवार पडते, जी गोष्ट आपण वारंवार ऐकून ती गोष्ट आपण सारखे सारखे करायला लागतो, म्हणून ती गोष्ट वारंवार मी तुम्हाला सांगतोय, वारंवार तुम्ही ऐका आणि ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवा। ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही समजून जाईल, त्या गोष्टीची सवय पडेल
वाटेल हो की मला असेच करायचे आहे, ती गोष्ट तुमच्या मनात राहील, ती गोष्ट तुमच्या हृदयात निजळून जाईल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा. आता सुख म्हणजे नक्की काय? सुख म्हणजे आपले परमेश्वरची साथ, आपल्या जवळच्या माणसांची साथ आणि आयुष्यामध्ये चांगले आयुष्य, चांगले जीवन, सुखरूपी जीवन, निरोगी जीवन, हेच म्हणजे आपल्या आयुष्यातले सुख आहे. तुम्हाला आयुष्यात सुख पाहिजे असेल तर फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडून देऊ नका. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील, कारण की ब्रह्मांडाचा नायकच आपला परमेश्वर आहे, आपल्या जीवनाचा नायकच आपला परमेश्वर आहे, आपल्या आयुष्यातला हिरोच आपला परमेश्वर आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईलच आणि ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की आपल्या परमेश्वर शिवाय जीवनच काय, ज्या जीवनामध्ये आपल्या परमेश्वराचे नावच नाही. बोला श्री स्वामी समर्थ. तर आणखीन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, पण त्याच्याहून महत्वाची एक बाबी आहे. ती बाबी म्हणजे या पुढचे तुम्ही एकदा मनातून ऐका. मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा, मन लावून या पुढचं ऐका. बघा तुमच्या मनाला किती चांगले वाटते. न चुकता ही व्हिडिओ आतापासून ते पुढचे 2 मिनिटं नक्कीच बघून घ्या, तुमच्या मनाला सुद्धा चांगले वाटेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय 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 स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा आशीर्वाद आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. आयुष्यामध्ये जगण्याचा ठेवा एकच मार्ग, तो म्हणजे स्वामींची साथ. स्वामी जेव्हा आपल्या सोबत असतील तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. कितीही खचून गेलेला माणूस, या आयुष्याला दुखावून पूर्णपणे तुटलेला माणूस सुद्धा या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढतो. केव्हा? जेव्हा स्वामी त्यांच्या सोबत असतील, जेव्हा मुखी स्वामींचं नाव असेल, स्वामींची साथ असेल. तर नक्कीच या गोष्टी तुम्हाला समजत असतील, कारण की सध्याची वेळ ही आपल्या परमेश्वरासमोर हात जोडण्याची आहे. कारण की कलियुगामध्ये आताची वेळ खूपच विकट झालेली आहे. माणूस संपण्याच्या कगारावरती आलेला आहे. माणसाला आपले आयुष्य वाचवायचे असेल, माणसाला आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं असेल तर स्वामींच्या साथशिवाय काहीच होणार नाही, स्वामींच्या हातशिवाय काहीच होणार नाही व स्वामींच्या आशीर्वादाशिवाय काहीच होणार नाही. स्वामींचं नाव सर्वजण घेतात, पण जो स्वामी भक्त असतो, जो मनापासून त्यांची भक्ती करतो, तो नक्कीच स्वामींचे विचार ऐकतो, स्वामींचे संदेश ऐकतो. स्वामींच्या संदेशामध्ये एक असा शब्द लपलेला आहे जो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे. तो म्हणजे स्वामींवरची भक्ती. भक्ती ही कोणत्या प्रकारे केली जाते? निस्वार्थपणाने मागितलेली इच्छा, ती म्हणजे भक्ती. स्वामींसमोर एक अशी इच्छा ठेवा ज्यात तुमचं कोणतेही स्वार्थ नसेल, ती इच्छा पूर्ण होईल बघा.
कारण की स्वामींना सुद्धा ही गोष्ट माहिती आहे, आत्ताच्या वेळेत जो हावहाव करेल त्या माणसाचं सर्व काही जाईल, आणि जो माणूस ज्या गोष्टी आपल्याला चुकायचं नाही ही गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे. आणि खरेच सांगतो, आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की ते कोणाचेही आयुष्य पूर्णपणे चांगले बनवू शकते, तर कोणाचेही आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त सुद्धा करू शकते. आता या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजत असतील, पण ह्या गोष्टी समजून घेण्या अगोदर आणखीन गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात कितीही सुख येऊ दे, तुम्ही कधीच त्या गोष्टीचा माज करू नका. आणि ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, त्याचे तात्पर्य फक्त एवढेच आहे, जी गोष्ट आपण वारंवार ऐकतो, जी गोष्ट आपल्या कानावरती वारंवार पडते, जी गोष्ट आपण वारंवार ऐकून ती गोष्ट आपण सारखे सारखे करायला लागतो, म्हणून ती गोष्ट वारंवार मी तुम्हाला सांगतोय, वारंवार तुम्ही ऐका आणि ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवा. ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही समजून जाईल, त्या गोष्टीची सवय पडेल. हो की मला असेच करायचे आहे, ती गोष्ट तुमच्या मनात राहील, ती गोष्ट तुमच्या हृदयात निजळून